मला माहित नव्हतं, मला वाटलं ह्याचं लग्न झालंय. त्या दिवशीच म्हटलं, अरे आता लग्न झालं, लग्न व्हायचंय. अच्छा, मग ते एवढे दिवस काय बघत तर- होती? तर- तर मी खरंच, अगं तो साखरपुडा होता तर तुला होते ना. माहितीये याचं श्रेय याचं आहे, इट्स मज्जा मराठी. कारण यांनी ज्या पद्धतीने एक्सक्लुझिव्हली इव्हेंट कव्हर केला होता माझा, हे एक्सक्लुझिव्ह पार्टनर होते माझे. खरंच असं सो वाटलं. म्हणजे आई शपथ, म्हणजे आम्हाला असं झालं की त्यावेळेस माझ्या अकाउंटचा रीच 2.5 CR वगैरे होता. ह्याच्यामुळे ते झालं. लोकांना असं वाटलं की आमचं लग्नच झालंय. तो सोहळा पार पडला. शिवानीच्या प्रतिक्रिया पहिले ते होते, आता मी पोस्ट करू शकते की तुझी सिरियल येते, हे मी पोस्ट करू शकते, अभिनंदन वगैरे ओरडू शकते जगाला. मला कसं वाटतंय नीलम, तुझा तर पहिलाच मेसेज आला. तू पहिली व्यक्ती होती जिने मला प्रोमोसाठी रिॲक्शन पाठवली. शांभवी माझी होणारी बायको, जी मेन विलन असणार आहे, जी आमच्या घरामध्ये घुसून आमचं घर वगैरे फोडणार आहे पुढे. वुमन्स डे आत्ताच होऊन गेला आणि ह्या मुलाने सगळ्यांना गुलाब दिले. म्हणजे मी पहिल्यांदा असे ॲक्टर अनुभवते, असं जेस्चर अनुभवते. आमच्या मॅडमनी सगळ्यांसाठी ऑर्चिड्स आणले होते आणि सगळ्यांना रिटर्न गिफ्ट. एका पुरुषाला महिला दिनाचं रिटर्न गिफ्ट मिळतं, ही किती मोठी गोष्ट आहे. पुरुष दिनाला पण देत नाही कोणी. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. जिंकून घेईल सारं ही मालिका लवकरच तुमच्या फिटीस येते आणि या निमित्ताने या मालिकेची टीम माझ्यासोबत आहे. कसे आहात सगळे? मस्त कडक मजा. येस, पण मी आता तेच विचारे, एवढे लाड कशी आहेस तू हे विचारलं. होतात? एवढे लाड होतात? हो हो हो, खूप. कारण तिच्याकडे कायम हा फॅन असतो मी माझा फॅन सोबतच घेऊन चालत असते. आणि तो फॅन आम्ही पण वापरतो. हो हो. आणि मी ॲक्च्युली लाड पुरवते, मग माझे पण लाड होतात. आणि मी मस्त आहे. आणि परत नीलम आपण भेटलोय. येस. अरे बस बस, खूप खूप लाड होत आहेत. पण मला अमितला विचारायचं, अमित 2 वॅम्प मध्ये बसून खरंच आता कसं वाटतंय? जाम भारी वाटतंय, खरंच भारी वाटतंय. Accept केलं तुम्ही वॅम्प आहात, सुंदर हो, होते. हो. मला त्या तू बोलला ना की प्रेमळ आहात तुम्ही. हे काय आहे, मालिकेमध्ये वॅम्प असतील, त्या काहीतरी कुरगोडी करतील घरात, पण सेटवर माझ्या दोन्ही पण डार्लिंग आहेत, त्यामुळे मला खूप भारी वाटतं यांच्यासोबत आता मध्ये बसायला. आणि हिच्याविषयी तर खूप बोललोच आहे मी, बोलेल आत्ता पण. पण दिशा ताई तर म्हणजे इतकी आउटस्टँडिंग ॲक्ट्रेस आहे ही. मी तुझ्या तोंडावर कौतुक करत नाही, पण इतकी आउटस्टँडिंग ॲक्ट्रेस आहे ती. इतका सुंदर लेवलला कॅरेक्टर प्ले करते. तुम्ही ते कॅरेक्टर एन्जॉय कराल, तुम्ही मनापासून एन्जॉय कराल. इतकं सुंदर बेबी आत्याचं जे कॅरेक्टर आहे ना, बाप रे बाप. आणि प्रत्येक घरामध्ये अशी कोणतरी एक व्यक्ती तुम्हाला ती मिळेल की हां, ही आमच्या घरातली बेबी आत्या ही आहे बरं का, असं वगैरे होणार आहे तुमचं. सो कमाल काम करते ही. आणि आमचं दोघांचा पण बॉन्ड खूप छान झाला आहे डे 1 पासून. अँड माय डार्लिंग शांभवी माझी होणारी बायको, जी मेन विलन असणार आहे, जी आमच्या घरामध्ये घुसून आमचं घर वगैरे फोडणार आहे पुढे, बहुतेक माहिती नाही. पण स्त्री म्हणून, को ॲक्टर म्हणून खूप कमाल मुलगी आहे, खूप छान मुलगी आहे. त्यामुळे मला दोघींच्या मध्ये बसून खूप सिक्युअर्ड आणि छान फील होतंय. असं फील होतंय मला ना एक सांगावंसं वाटतं, ह्याचं हे भरभरून जे प्रेम आहे ना, हा व्यक्ती म्हणून ते भरभरून प्रेम देतोय, त्यामुळे आमचं वाईब खरंच डे 1 पासून जुळलं आहे. वुमन्स डे आत्ताच होऊन गेला आणि ह्या मुलाने सगळ्यांना गुलाब दिले. म्हणजे मी पहिल्यांदा असे ॲक्टर अनुभवते, असं जेस्चर अनुभवते. प्रोडक्शनकडनं आम्हाला वुमन्स डेला सेलिब्रेट केलं जातं, पण को ॲक्टरकडनं असं काही होणं. तर अमित की खूप धन्यवाद तुझे, तू या प्रोजेक्टला भेटला. मी खरंच ग्रेटफुल आहे. आणि एवढंच म्हणू शकते मित्रा, तू जेवढं माझ्या कामावर प्रेम करतोय, कदाचित मी तेवढं नाही करत. मी खूप विचार करते की हे होईल कसं. ज्या वेळेला हे तुम्हाला दिसेल, तुम्ही मला प्रतिक्रिया कळवा, एवढंच मी म्हणू शकते. आणि जर तू एवढा कॉन्फिडन्स दाखवतोय, तर त्यातला 1% मी घेते आणि मी म्हणते की बघाच आता बेबी आत्या काय करते. हो, मी जिंकून घेईन सारं. महिला दिनाचा विषय निघालाय, किती गोड माणसं आहेत ना आजूबाजूला. महिला दिनाचं मी तर सगळ्यांना विश केलं वगैरे. आमच्या मॅडमनी सगळ्यांसाठी ऑर्चिड्स आणले होते आणि सगळ्यांना रिटर्न गिफ्ट. एका पुरुषाला महिला दिनाचं रिटर्न गिफ्ट मिळतं, ही किती मोठी गोष्ट आहे. पुरुष दिनाला पण देत नाही कोणी. पुरुष दिन पण 12-12:30 आठवतो, आईला आज पुरुष दिन आहे का, पुरुष दिनाच्या शुभेच्छा वगैरे तुला, असं काहीतरी होतं. पण मला असं वाटतं यावेळेसचा पुरुष दिन आमचा मजा असणार आहे, असं मला वाटतं. कारण की आजूबाजूला महिला खूप चांगल्या आहेत आमच्या. मी विश केल्यानंतर मला रिटर्न गिफ्ट वगैरे मिळालं यावेळेस. आणि या सगळ्या मुलींनी मिळून एक कार्ड बनवलं, त्याच्यावर थँक्यू म्हटलं. मला आईच्या गावात असं होतं की बापरे,
कुठे येऊन पडलोय मी, भारी वाटतंय मला, वेगळ्याच प्लॅनेटवर अपेक्षा सारखं खूप वाटतंय. वाढतील तुझ्या. नाही, अपेक्षा वाढवणार नाही मी, पण तुम्हीच वाढवताय, त्याला मी काय करू. नाही नाही, महिला दिनाचाच विषय निघाला म्हणून फक्त सांगते की असे पुरुष आमच्या आजूबाजूला आहेत की ज्यांना असं वाटतं की एक दिवस महिला दिन नसावा, रोज असं ट्रीटमेंट रोज मिळावी सगळ्या महिलांना. Correct. त्यामुळे आम्ही जास्त ब्लेस्ड आहोत ना दिशाताई. महिला दिन स्पेशल एपिसोड आपण इथे थांबूया आणि आता आणि नाही 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 so sorry. एकच सगळ्या चॅनल्सवर असणं गेलं तुझं. हां, तर एकच फक्त ह्याने अमितनेच नाही तर शांभवीने सगळ्यांना एक बुके दिला, सगळ्या बायकांना. हे पण एका महिलेकडनं महिलेला आलेलं जेस्चर खूपच स्वीट आहे. महिलेकडनं आणि महिलेला येणं तर फारच क्वचित आहे. ते आलं पाहिजे. हो, हे खरं आहे. पण थँक्यू ग. म्हणजे असा आउट ऑफ द सिलेबस क्वेश्चन विचारते. अमितच्या लग्नाची चर्चा सेटवर झाली आहे का आतापर्यंत? खूप मोठी. लग्न तर भाई थाटामाटात हे लोक बँड बजा. सांगायला लागले. आणि हा म्हणजे आम्ही आमचं डिस्कशन, तू विचारलास म्हणून सांगते, आमचं डिस्कशन हे झालंय की ओके मग आता किती दिवसांसाठी सुट्टी घ्यायची, सगळे एकत्रच टाकूयात, मग तेव्हा काय करतील हे शूट, मग आपण कसे त्यांना सीन लावायला सांगूयात वगैरे वगैरे आम्ही प्लॅनिंग केलंय. कारण हा म्हणजे ह्याचं म्हणणं आहे की ओके खूप दिवस सुट्टी मिळणार आणि खूप दिवस आम्ही नाचायला येणार आणि मज्जा करायला येणार. सो ये माझा वेगळाच किस्सा आहे. मी प्लीज तो सांगते. मला माहित नव्हतं, मला वाटलं ह्याचं लग्न झालंय. पण हो मला नव्हतं माहित ह्याचं लग्न. मी त्याला त्या दिवशीच म्हटलं, अरे आता लग्न व्हायचंय. अच्छा, मग ते एवढे दिवस काय बघत होती? तो मी खरंच, अगं तो साखरपुडा होता म्हटलं. हो का, पण इतका गोड दोघंही पण दिसत तुला होते ना. माहितीये याचं श्रेय याचं आहे, इट्स मज्जा मराठी. कारण यांनी ज्या पद्धतीने एक्सक्लुझिव्हली इव्हेंट कव्हर केला होता माझा, हे एक्सक्लुझिव्ह पार्टनर होते माझे. हो, खरंच असं सो वाटलं. म्हणजे आई शपथ, म्हणजे आम्हाला असं झालं की त्यावेळेस माझ्या अकाउंटचा रीच 2.5 CR वगैरे होता. नंतर मज्जा ईस्ट मज्जा मराठी चॅनलचं पण काय झालं ते पण मला सांगितलं त्या अंकिताने. ते चॅनल ब्लॉक केलं होतं, इंस्टाग्राम अकाउंट बंद केलं होतं त्यांचं. त्यांना असं वाटलं फेक काहीतरी व्ह्यूज येत आहेत वगैरे वगैरे. देन त्यांना कळलं की नाही, हे एक रिअल कॅरेक्टर्स आणि एक्सक्लुझिव्ह. हे खूप म्हणजे हे ह्याच्यामुळे ते झालं. लोकांना असं वाटलं की आमचं लग्नच झालंय. तो सोहळा पार पडला आणि नाही, आमची एंगेजमेंट झाली. नका एवढं अपेक्षा नका ठेवू, लग्न साधं करणार आहे मी. पण आता कॅरेक्टरकडे येते आणि खरंच डोळे खूप सुंदर आहे. म्हणजे Thank मगाशी you. जसं म्हटलं गेलं, आम्ही बघत होतो पण आम्हाला दिसत नव्हते, पण आता पहिल्या कळायला डोळे फार सुंदर आहे. थँक्यू आणि थँक्यू. जेव्हा असं विचारलं गेलं की आता या मालिकेत एक विलनची भूमिका कसं करायची, विलन म्हणल्यावर मला असं वाटतं कलाकाराला थोडं दडपण येतं, कारण की प्रेक्षकांच्या कशा पद्धतीने कमेंट्स येतील. सो अशा काही प्रतिक्रिया आल्यात का, आणि ही विलन साकारताना तू किती खरं पाहिजे? मला तशी प्रेक्षकांची भीती मुळीच ना वाटणार की मला प्रेक्षक कशा पद्धतीने ट्रीट करतील किंवा घेतील. कारण मी माझं काम एन्जॉय करते आणि मला असं वाटतं की त्यातच सगळं येतं. जेव्हा तुम्ही तुमचं काम मनापासून करता, आणि अर्थातच खलनायिका मला करायचंच होतं. आणि आणि ती मला मिळालं ग. आणि असं होतं ना की जसं मनवा मॅम म्हणाल्या की जेव्हा मला त्यांनी बोलवलं होतं ऑडिशनसाठी, तेव्हा मी लेन्समध्ये गेले होते, जिथे जसं मी सगळीकडे फिरते लेन्समध्ये ऑडिशन देते. पण नाही, त्या म्हणाल्या की, मी म्हटलं लेन्स काढू का आता ऑडिशन झाली असेल तर. मॅम म्हणजे तुझे खरे डोळे नाही आहेत. म्हटलं नाही मॅम. ओके मग दाखव आता मला कसे आहेत. मला तुझे हेच डोळे हवेत. मग तिथे खरं तर मला खूप आनंद झाला होता, कारण कंटाळा येतो कधी कधी लेन्स घालून सतत तुम्ही इतके तास काम करता आणि असं वाटतं की अरे, हाच प्रश्न पडला मला मुळात. सॉरी, कारण कामं नाही मिळत आम्या, म्हणून नाही मिळत मला ह्या डोळ्यांमध्ये कामं. आणि मग तेच अगेन खलनायिकाच विचारतात का वगैरे. मला नव्हतं आधी करायचं, पण आत्ता मला खरंच वाटतंय, कारण ही खूप गोड खलनायिका आहे म्हणून मला करावीशी वाटली, जी नॉर्मल लाईफमध्ये खूप गोड आहे सगळ्यांसमोर. गोड खलनायिका हा शब्दाचीच भीती वाटायला लागली मला. आणि तिच्या पर्सनल लाईफमध्ये ती जे काही ग्रजेस घेऊन फिरतीये ते लवकरच तुमच्यासमोर येणार आहेत. 16 मार्चपासून तुम्हाला रोज बघायची आमची मालिका मी जिंकून घेईन सारं, तेव्हा कळेलच. पण मी एवढंच सांगेन की तुम्हाला खूप राग पण येणार आहे आणि खूप प्रेम पण येणार आहे माझ्यावर. सो हे मला दोन्ही साकारायचं आहे. माझ्यावर खूप प्रेमाचं प्रेशर आहे. पण अमित, तू असं ठरवतो का
पार्टनर की वॅम्पायर्स पाहिजे की विलन मी ठरवणारा कोणीही नाहीये, सगळ्यात तो ठरवतो की नाही तुझ्या आयुष्यात घारेडोळ्याची मुलगी आली की ती सिरियल चांगली चालते, हिट होते, असं सगळं आहे सगळं. त्यामुळे मी हे पॉझिटिव्हलीच घेतोय. जसं भाग्य चालली 2.5-3 वर्ष, तशी आमची सिरियल पण 2.5-3 वर्ष 4 वर्ष चालावीत, 1000 एपिसोड्स व्हावेत आणि 2000 व्हावेत, जेवढे पाहिजे तेवढे व्हावेत. चांगल्या अर्थाने लोकांपर्यंत ही मालिका पोहोचावी, यामुळे सगळ्यांचंच आयुष्याला काहीतरी कलाटणी मिळावी असं मला मनापासून वाटतं. मी काहीही ठरवत नाही. मला फोन करतात लोक की तू ही सिरियल करणार आहेस, मी म्हणतो हो मी करणार आहे आणि मी इथे येतो, बाकी माझ्या हातात काही नाही. नंतरची पहिलीच मालिका हा. आहे. शिवानीच्या काय प्रतिक्रिया? अरे बापरे, शिवानीच्या प्रतिक्रिया पहिले ते होते, आता मी पोस्ट करू शकते की तुझी सिरियल येते, हे मी पोस्ट करू शकते, अभिनंदन वगैरे ओरडू शकते जगाला. तर तिची ती गंमत ती वेगळीच चालली सगळी. आणि ती रोज घरी गेल्यानंतर विचारत असते की काय तुझं सेटवर काय चाललं, मग कसे आहेत सगळेजण, मग डिरेक्टर कसे आहेत, मग कसं चाललंय सेटवरचं वातावरण काय, तुला कसं वाटतंय, अरे आम्ही तू पोस्टरवर आहेस, तिला जाम वेगळंच सॅटिस्फॅक्शन त्या गोष्टीचं, आईला तू प्रोमोमध्ये पण आहेस वगैरे वगैरे. असं ती खूप कौतुक आहे, तिला खूप जास्त कौतुक आहे त्या मुलीला माझं. मला पण तिचं खूप आहेच म्हणा, पण तिला माझं जास्त आहे. ती खूप पॅम्पर करणारी मुलगी मला. सो तिच्या रिॲक्शन्स म्हणजे आता पहिला एपिसोड जेव्हा येईल तेव्हा ती काय करेल मला माहित नाही, सेलिब्रेटच करेल ती. Please, आणि मला विचारायला विचारायचंय, जेव्हा मालिकेचा प्रोमोला मी पहिला मेसेज केला होता तुला, आम्ही इमॅजिन केली नव्हती अशी भूमिका तू साकारते, कारण आजपर्यंत आम्ही तुला एका वेगळ्या जॉनरमध्ये किंवा एक वेगळ्या भूमिकेमध्ये पाहिलंय. सो एक असं होतं ना की तशीच भूमिका असेल, पण त्यामुळे ऑपर अपोजिट भूमिका आहे ही, आणि आम्हाला थोडीशी तू विलन असं कळतंय की आता असशील. सो तर मला कसं वाटतंय नीलम, तुझा तर पहिलाच मेसेज आला, तू पहिली व्यक्ती होती जिने मला प्रोमोसाठी रिॲक्शन पाठवली. आणि मग मी स्वतः थोडी सिंकिन होते ह्या सगळ्या ह्याच्यात, कारण कसं आहे हे सगळं जे आहे नट्टा पट्टा आणि ह्या सगळ्या गोष्टी मी दिशा म्हणून तर कधी करत नाही आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर हा कॅरेक्टरमध्ये मला करायला मिळतं आहे, ती वेगळीच गंमत आहे. माझ्यासाठी सुद्धा चॅलेंजिंग आहे की अरे एवढा मेकअपच्या नावाखाली जो नो मेकअप लुक कायम कॅरेक्टर्सना माझा असतो, तो आता तो सगळा भेदला गेला. आता व्हेरी मच मेकअप लुक आहे माझा आणि तो मेंटेन करणे. आणि फक्त कुठली तिला फक्त कॉमेडी छटा नाही आहे, ही तेवढीच डेंजरस बाई आहे. त्यामुळे मला साकारताना चॅलेंजिंग वाटतंय. एनर्जी खूप लागते, काय करेल प्रेडिक्टेबल नाही आहे, काही करू शकते. त्यामुळे हिच्या डोक्याचा वेगळाच रसायन सगळ्यांसमोर येणार आहे. आणि कुरघोड्या हिच्या ज्या काय असतील ना जगा वेगळ्या, लोक मला माहीत नाही काय रिॲक्ट होणार आहेत. मी वाट बघेन त्यांची. 16 मार्चला पुढे हा प्रवास सुरू होणार आहे, बघूया काय म्हणतायत. आम्ही देखील उत्सुक आहोत हा प्रवास तुमचा पाहण्यासाठी, कारण की आतापर्यंत कॅरेक्टर समोर आले आणि आता मालिका समोर येईल आणि तेव्हा खरं तर सगळी रंगत येणार आहे. आणि खरंच आम्ही खूप उत्सुक आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू. मला दिशाताईबद्दल एकच बोलायचं आहे, म्हणजे मी अशी उडती भूमिका ॲज वेल ॲज विलन, हे खरं तर हे खूप मोठं चॅलेंज आहे. तिचं नुसतं चालणं सुद्धा खूप काही सांगून जातं ग. म्हणजे हे तुम्हाला अर्थातच तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा पण ती अशी कॅरेक्टर एक्झॅक्ट आम्ही आता हेच बोलणार होते. लुक टेस्ट, फ्रॉम द लुक टेस्ट, तिने जसे ते कपडे परिधान केलेत ना, तसंच तिने तो रोलही परिधान केला असं वाटतं मला. की ती ज्या पद्धतीने फ्लॉन्ट होत होती आणि ज्या पद्धतीने तिने ते कपड्यांमधनंच ते काही जेस्चरनी आणि पोस्चरनी आणि त्या फ्लोनी दाखवायचा प्रयत्न करत होती ना, मला असं झालं की भाई वा, हिला बघायला मजा येणार आहे. काय ना, 2 प्रकार असतात ऍक्टर्सचे. एक काही ऍक्टर असतात जे दिसण्याने भाव खाऊन जातात, ते पुढं काही नाही. आणि काही ऍक्टर असतात फक्त काम बोलतं त्यांचं. दिशा इज दॅट ऍक्टर्स. तिचं काम बोलेल, तिच्याकडनं लोक नजर हटवू शकणार नाहीत, कारण तिचा चेहरा एवढा बोलतो. मी खूप कौतुक केलंय. तुम्ही प्लीज मी रडेन आता थोडं. नको रडू नको बाई, तू हसरीत चांगली दिसतेस. सो थँक्यू सो मच. मग नीलम, एवढं प्रेम आहे, मग का नाही ऊर्जा मिळत नवीन ठिकाणी काम करायची. मी खरंच सांगते, प्रेक्षकांना हे प्रेम आपलं दिसेल, आपण जे जेन्युइनली काम करतो ना ते पोहोचेल. आणि आपण अजून टप्पा गाठू. तू येशीलच आमचा इंटरव्ह्यू घ्यायला. ज्या पॉझिटिव्हिटीने काम करत होती आणि ज्या काय म्हणतात ना आपण एनर्जीने काम करत होती, तरी सुद्धा हॅट्स ऑफ, आय लव्ह यू. तर मंडळी, हे सगळं चालू आहे आमच्या मालिकेमध्ये शूटिंग दरम्यान.
ते शूटिंग झालेलं जे काही दिसतंय ते तुम्हाला पाहायचंय. आमची मालिका आहे ती नवी, मी जिंकून घेईन सारं, कलर्स मराठीवरती 16 मार्च पासून रोज संध्याकाळी 7 वाजता पाहायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.